Let us see some more concepts in the chapter straight lines. Now see, distance between two parallel lines. दोन पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्स काय असते आणि त्याचा फॉर्म्युला किती ते पहा. सपोज दीज आर टू पॅरलल लाईन्स. तर या दोघांमध्ये असं जर परपेंडिक्युलर काढला तर दिस परपेंडिक्युलर इज कॉल्ड distance between two parallel lines. This perpendicular is called distance between two parallel lines. हे कुठे काढा सारखंच सापडणार. ठीक आहे, कोणत्याही दोन पॉइंटला असं परपेंडिक्युलर काढा कोणत्याही जर यू विल गेट द सेम डिस्टन्स, म्हणून त्यांना पॅरलल समांतर म्हणतात. ठीक आहे, सो यू कन्सिडर दिस टू पॅरलल लाईन्स. तर हे पहा, असे दोन पॅरलल लाईन कन्सिडर करतो. ax plus by plus c equal to 0. इथं थोड़ा नंबर बदलतो. एंड दूसरा है ax plus by plus c2 is equal to 0. पहिले दोन टर्म्स a आणि b वाले टर्म हे सेम राहील बिकॉज हे दोन पॅरलल दाखवासाठी आपण मागच्या टॉपिक मध्ये पॅरलल लाईनच्या कंडिशन बघितल्या आहेत. Two lines are parallel if and only they have same slopes. m1 is equal to m2 असं शिकवलं आहे तुम्हाला. इट इज कंडिशन ऑफ पॅरलल लाईन्स. तर एक काम करा, चेक करून घेऊ हे दोन पॅरलल लाईनचे इक्वेशन आहे की नाही. बोला m इज इक्वल टू, या लाईनचा स्लोप कसं राहते, मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. याचा स्लोप पाहून घ्या, मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. बोला दोघांचे स्लोप सेम आहे म्हणून हे दोन पॅरलल लाईनचे इक्वेशन आहे. C1 C2 अलग अलग नंबर आहे म्हणून हे दोन अलग अलग लाईन्स रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, सो देयरफॉर फर्स्ट टू टर्म्स याच्यासाठी सेम ठेवा की त्याचा फॉर्म्युलाही आहे आपला तसं, आणि हे दोन टर्म तुम्हाला सेम बनवल्यानंतर हे पॅरलल लाईनचे स्लोप सारखे मिळते. You consider these two parallel lines, then this distance between two parallel lines is given by हे छोटासा फॉर्म्युला पहा, mod of c1 minus c2 upon under root a square plus b square. This is the simple formula to find the distance between two parallel lines. एकदम सिंपल फॉर्म्युला आहे आजचा. फॉर्म्युलाचे डेरिव्हेशन ही आहे, परंतु डेरिव्हेशन काही घेत नाही, तुम्ही डायरेक्ट वापर शिका बस. म्हणजे कोणती गोष्ट खाण्याशी मतलब ठेवा, कशी आली, कसं बनलं, आंबा कसं पिकलं, त्याचं काही घेणदेण नाही. हे आहे तुमचं पिकलेला आंबा, आता खाणं सुरू करू आपण. दिस इज डिस्टन्स c1 मायनस c2 असं आहे अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a आणि b दोन्ही याच्यात सेम याच्यासाठीच घ्यायला लागते. हे अलग अलग घेतले तर याचा नंबर सारखे पुट करावा लागतात तुम्हाला. अलग अलग दोन दोन नाही पुट करताय, याचा a अलग याचा a अलग असं नाही. दोघांचा A सेम, दोघांचा B सेम, पण C1 C2 अलग अलग, काही तर अलग राहीलच. सो दिस इज व्हेरी सिंपल स्वीट फॉर्म्युला टू फाइंड डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. मी डायरेक्टच लिहितो, डिस्टन्स बिटवीन असं D करून द्या, D बिटवीन टू पॅरलल लाईन्स. हे दोन लाईन्स लिहून घ्यायचा. is given by, हे सलग लाइन है, distance d between two parallel lines this and this is given by, हे फॉर्मूला है. ठीक है, चलो समझो. Remember this formula. Now see simple problems to find distance between two parallel lines. See the simple question on it. Find the distance between the following pair of parallel lines. तुम्ही हे दोन लाईन पॅरलल आहे की नाही सहज चेक करू शकता. स्लोप्स विल बी सेम. याचा स्लोप पहा किती आहे, मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. याचा स्लोप बघून घ्या, मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. सेम आहे, पॅरलल आहे, तसंही आपल्याला वरती दिलंच आहे. These are pair of parallel lines. याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स काढायचा आहे, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स. ठीक आहे, समजा हे इक्वेशन 1 2 देतो.
अँड यू हॅव टू फाइंड धिस डिस्टन्स. आपल्या लाईन्स कशा होत्या माहिती आहे, ax प्लस by प्लस c1 इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन होती c2 इक्वल टू 0. तर हे आहे पहिली लाईन, हे आहे दुसरी लाईन आणि डिस्टन्स d चा फॉर्म्युला किती आहे, मॉड ऑफ c1 मायनस c2 या दोघांचा सबट्रॅक्शन अपॉन अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर एक काम करा, सगळ्यात पहिली अट या फॉर्म्युल्याला लावायची सांगतो तुम्हाला. तर ओके, या दोन्ही लाईन्स ज्या पॅरलल आहेत दिलेल्या आहेत त्याच्या पहिला टर्म आणि दुसरा टर्म म्हणजे x आणि y वाला टर्म सेम पाहिजे. काऊन की a आहे ना, दोघांचा सेम असल्याशिवाय इथं पुट नाही करता येणार, दोघांचा b सेम असल्याशिवाय पुट नाही करता येणार. तर हे जरूर पाहायचा. पहा बरं, दोघांचा a म्हणजे कोण, कोएफिशियंट ऑफ x. हे पहा सेम आहे, जमलं का. हे दोन्ही टर्म सेम पाहिजे दोन्ही लाईनचे. हे बघा दोन्ही सेम आहे. तिसरा ऑफकोर्स डिफरंट लाईन, काऊन की दोन लाईन अलग अलग आहे. तर एक काम करतो मी, सो प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आणि मग वापस लिहितो. सोल्युशन चालू करा. गिवन लाईन्स आर y and 2. Now comparing equation 1 and 2 with असा लिहितो ax plus by plus c1 is equal to 0 and ax, हे दोन लाईन लिहितो ax plus by plus c2 equal to 0. आता बघा a is equal to किती झाला, कोएफिशियंट ऑफ x is a, कोएफिशियंट ऑफ y दोन्हीकडे पाहून घ्या. कोएफिशियंट ऑफ x इथे a आहे 4. नाउ कोएफिशियंट ऑफ y is b, b is equal to -3. इथं पहा कोएफिशियंट ऑफ y it is -3. c1 is equal to 5 and c2 is equal to 7. समजले का. c1 c2 अलग राहील, a b सेम राहील. तर हे फॉर्म्युला लावता येते डायरेक्ट. या फॉर्म्युल्यामध्ये चारच लेटर आहे, a b c1 c2, चारी तयार झाले. Therefore required distance between given lines is, of course given parallel lines is d is equal to mod of c1 minus c2 upon under root a square plus b square. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. is equal to mod of c1, पहा c1 आहे 5, c2 7. ठीक आहे, एकदम इझी आहे, फक्त थोडं कॅल्क्युलेशन आहे. आता बाकी झालं खतम काम. अपॉन अंडर रूट a स्क्वेअर, a कोण आहे 4 स्क्वेअर प्लस b -3 स्क्वेअर is equal to mod of -2 upon under root, हे होते 16 and 9 25. So 2 by 5 units. This is distance between two given parallel lines. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, फॉर्म्युला सिंपल आहे, एका झटक्यातच लक्षात राहते. See now one more question. Find the distance between these two parallel lines. Second, ठीक आहे, हे प्रॉब्लेम पहिले लिहून घ्यायचा. परंतु फॉर्म्युला अगेन यू सी वन्स मोर. तर दोन पॅरलल लाईनचे हे पहा टर्म, याची अटच आहे या फॉर्म्युला लावण्यापूर्वी. महत्वाची अट काय, याचे पहिले दोन टर्म सेम नाही, याचे पहिले दोन टर्म सेम नाही. स्लोप सेम आहे, तुम्ही काढून पाहून घ्या. सो बोला -3/2, याचा आहे -9/6, कॅन्सल करा, -3/2 होते. ते स्लोप नाही काढायचा आपल्याला, स्लोप सेम याच्यासाठी सांगून राहिलो की दीज आर पॅरलल लाईन्स. ठीक आहे, आणि याचं पण फॉर्म्युला लावायचा असेल तर पहिले दोन टर्म सेम लागतात, नाही तर मग हे फॉर्म्युला लावता येत नाही. मग पहिल्या लाईनचा a आहे 3, दुसऱ्या लाईनचा a आहे 9, मग इथं कोणता पुट करणार. पहिल्या लाईनचा b आहे 2, दुसऱ्या लाईनचा b आहे 6, मग काय अलग अलग बी थोडी, फॉर्म्युल्यामध्ये एकच बी होय. म्हणून पहिले दोन टर्म मस्ट बी सेम. पहिले तुम्ही प्रॉब्लेम लिहून घ्या, मग वापस लिहिला. गिवन लाईन्स आर
सो हे पहिली लाईन राहू देतो. ठीक आहे, याला सोडवतो. यू डिवाइड बाय 3, डिवाइड बाय 3, तर असं येते. दोन्ही एकच आहे, हे आणि हे इक्वेशन एकच आहे. पण आता हे पहिले लाईनचे दोन टर्म आणि दुसऱ्या लाईनचे पहिले दोन टर्म सेम झाले. सेम झाले की नाही बोला. आता जर मी कम्पेअर केला, ए सेम झाला, सेमच पाहिजे तरच हे फॉर्म्युला लावायचा, नाही तर नाही लावता येत. ठीक आहे, सो दिस कम्प्लीट्स द फॉर्म्युला. आता मी कम्पेअर करतो इक्वेशन 1 आणि 2 विथ दिस 2. हेच आपले जे फॉर्म्युल्याचे लाईन्स होत्या. बोला, कोएफिशियंट ऑफ x इज a इज 3. याच्यात हे पाहून या, कोएफिशियंट ऑफ x इज 3. याला याच्यासोबत कम्पेअर करा, याला याच्यासोबत करा. बोला, कोएफिशियंट ऑफ y म्हणजे b इज इक्वल टू 2. कोएफिशियंट ऑफ y b म्हणजे 2. सेम आहे, b सेम, a आणि b दोघांचे सेम पाहिजेच, कंपल्सरी. c1 c2 अलगच पाहिजे. c1 c2 minus 7/3. c1 म्हणजे शेवटचा 5, c2 हे c2. That's all. फॉर्म्युला कंप्लीट झाला. यूज दिस फॉर्म्युला. mod of c1 minus c2 minus 7/3 mod 1 upon under root of a square plus b square 3 square plus 2 square. ठीक आहे, सो चला व्यवस्थित दिसते. इज इक्वल टू देअरफॉर d इज इक्वल टू 7 mod ऑफ, इकडे येतो. यू टेक 3 LCM. 18 आणि 7 25 होते. ठीक आहे, अपॉन अंडर रूट 13. 9 प्लस 4 इट गिव्स यू 25 अपॉन 3. मॉड तर खुलून जाते. अंडर 13, that's all, this much units. So this is distance between two parallel lines. सिंपल फॉर्म्युला आहे, त्याचे अटही सिंपल आहे, अँड लाईकवाईज वी यूज इट. Now see one more concept of this. How to find point of intersection of two lines. हे बघा, एका प्लेनवर जर लाईना काढायच्या आहे तर दोन टाईपच्याच लाईना बनतात. एक तर पॅरलल बनन, नाही तर मग असं क्रॉसिंग मध्ये बनन. these are called intersecting lines and this point is called point of intersection. जिथं दोन लाईन इंटरसेक्ट होतात त्याला म्हणतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायची एकदम इजिएस्ट मेथड आहे. यह सॉल्व्ड इन ग्राफ ऑल्सो. 10वीत तुम्ही ग्राफ मध्ये अशा इंटरसेक्टिंग लाईन्स काढल्या आहेत. तुम्हाला अशा आहे ना, लाईन दिल्या राहत होते इक्वेशन, आणि यू ड्रॉ द लाईन ऑन दिस टू लाईन्स ऑन द ग्राफ पेपर. ग्राफ पेपरवर दोन लाईन काढत होते आणि मग हे जे पॉइंट आहे ते तुम्ही लोकेट करत होते. ठीक आहे, आता डायरेक्ट मेथड, आता ग्राफ काढायची गरज नाही. तोच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जे ग्राफ न येत होतं तोच आता या दोन्ही इक्वेशनला, हे दोन लाईन्स आहेत, लाईनचे इक्वेशन आहे ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल 0. तर हे दोन लाईन बाय सॉल्विंग सायमल्टेनियसली यू विल गेट द आन्सर. या दोघांना सायमल्टेनियस सोडवलं तर याचे तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन एक्स वाय भेटून जाईल. पाठ कसं मी सोडून दाखवतो. सायमल्टेनियस सोडवणे म्हणजे खूप सोपं काम आहे. आय विल चेंज द साइन. एक्स कॅन्सल होते. बोला 2y मायनस वाय, वाय 5 मायनस 2 3. समजले का? सो therefore y is equal to -3. ठीक आहे, पुट y is equal to -3 एखाद्या याच्यात करा, या दुसऱ्या याच्यात करून टाकतो. बोला x -3 plus 2 equal to 0, x minus 1, hence x equal to 1. Hence I got x equal to 1 and y is equal to -3. So this is called, these are the coordinates of point of intersection. एवढी स्वस्ती मेथड आहे, चीप मेथड आहे एकदम. How to find point of intersection of two given lines? You solve their equation simultaneously. संपलं. You solve their equation simultaneously. हे पहा, सोडवलं. जे येईल ते येईल.
सायमल्टेनियस लय सोडवलाय पण ते सायमल्टेनियस सोडवतो कशासाठी हे माहित नव्हतं. तर हे कशासाठी सोडवतो? फॉर फाइंडिंग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. याचे कोऑर्डिनेट मिळतात. तर हे जे पॉइंट आहे तुम्ही चेक करू शकता. याच्यात जर पुट केलं LHS मध्ये, याच्यात पहा बोला x च्या जागेवर 1, y च्या जागेवर -3. सॉल्व करा बोला 1 + 5 6 आणि -6 बोला 0 येते. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करा तरी तर तेवढंच येणार. याच्यात बोला x = 1, y = -3. सॉल्व करा LHS बोला 3 - 3 0, RHS 0 येते. तर हे याची ओळख आहे. हे जे पॉइंट आहे तुमचं करेक्ट आन्सर आहे की नाही. तर हे पॉइंट याच्यामध्ये पुट केलं तरी LHS RHS येईल, याच्यात केलं तरी येईल. हे पॉइंट जो आहे ना याचे कोऑर्डिनेट आहे. तर हे पॉइंट पहिल्या लाईन वर आहे, हे पॉइंट दुसऱ्या लाईन वर आहे. यालाच म्हणतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पोरे आपल्या स्ट्रेट लाईन चॅप्टर मध्ये याच्यासारखं स्वस्त फॉर्म्युला नाही आहे. हाऊ टू फाइंड पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स. सो हाऊ टू फाइंड. तर या दोन्ही इक्वेशनला जे त्या लाईनचे इक्वेशन दिले असतील त्यांना सायमल्टेनियस सोडवणे हेच याची मेथड आहे. काही अलग सलग फॉर्म्युला लक्षात ठेवायची बिलकुल गरज नाही. ओके, फक्त एक लाईन लिहितो, काही फॉर्म्युल्यात दम नाही. टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असं हे फिगर इथं काढायचं. ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू गिवन लाईन्स. Of two lines given, of two intersecting lines. To find the coordinates of, or finding the coordinates of point of intersection of two intersecting lines, we solve their equations simultaneously. मग एवढं लिहा. हे एक्झाम्पल मी केला आहे, तुम्ही करू जाऊ. सो हे फिगर इथं काढून घेता. सो दॅट्स ऑल. टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू इंटरसेक्टिंग लाईन्स. हे काढासाठी वी सॉल्व देअर इक्वेशन सायमल्टेनियसली. असे दोन इक्वेशन जर दिले असले तर सायमल्टेनियस सोडवता. जे आन्सर येईल दॅट इटसेल्फ गिव्स यू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. बस झाला प्रॉब्लेम. चला, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द फॉलोइंग लाइन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर हे दोन लाईन मी दिले आहे. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसं काढायचं, हे पॉइंट कसं काढायचं. यू सॉल्व दिस टू इक्वेशन सायमल्टेनियसली. तर मी एक काम करतो, मी सॉल्व केलं आहे, फक्त वापस एक वेळ तुम्ही लिहून घ्या. गिवन इक्वेशन्स आर हे 1 हे 2 आणि यांची फायटिंग चालू इथंच. बस मायनस मायनस केलं, सॉल्व करा, केलं, आलेला आहे आन्सर. ठीक आहे. सो देअरफॉर इक्वेशन 2 implies थोडक्यात सॉल्व करावं लागते. आय गॉट x and y. बस हेच आन्सर आहे. आत्ता सोडवला आहे म्हणून परत एक्सप्लेन करायची गरज नाही. हे जे आन्सर आला ते स्वतःच तुमचं तेच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. देअरफॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ given lines is x y is equal to बोला x is equal to 1, y -3. That's all. जास्त डोकेदुखी नाही, मगजमारी नाही, काही नाही. परत आपला प्रॉब्लेम तोच आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज टू लाइन्स. एक काम करतो, याला इक्वेशन 1 द्या, त्याला 2 द्या. ठीक आहे. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायची मेथड काय सांगितली. यू सॉल्व सायमल्टेनियसली. दुसरं काहीच नाही. हे वेगळा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे काम नाही. सॉल्व करा. चला, आता इक्वेशन 1 ला 3 शी मल्टिप्लाय करतो. 3 9 6 9. इक्वेशन 2 implies 3x + 4y. हे तसंच राहू द्या.
बोला 2y plus 2 is equal to 0, 2y is equal to minus 2, y is equal to minus 1. ठीक आहे. आता कोणत्याही याच्यात y is equal to minus 1 पुट करा, x भेटून जाईल. That's all. खतम झाला प्रॉब्लेम. हे झालं प्लस 1. That's all. Therefore, point of intersection of lines 1 and 2 is given by x, y. हे जे आला आन्सर ते लिहा. That's all. आन्सर कसं लिहो त्याचा काही घेत नाही. सायमल्टेनियस लय सोडवला आहे, बट व्हॉट इज इंटरप्रिटेशन ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियसली हे आहे इंटरप्रिटेशन दॅट वी आर फाइंडिंग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. एक छोटासा कन्सेप्ट आणखीन शिकवतो. सपोज 3x plus 2y is equal to 6. आता तुम्हाला जे जॉमेट्री आहे की नाही अशा टाईपचे इक्वेशन दिले राहतात. हे जॉमेट्रीचं चॅप्टर चालू आहे. तर जॉमेट्री म्हणजे काय, आता इक्वेशन दिलं राहील याचं ग्राफ काढायला सांगितलं जाईल तुम्हाला, आणि किंवा इक्वेशन पासून ओळखायचं आहे की याचा ग्राफ कोणता येते, त्याचं फिगर कसं बनणार. ठीक आहे. तर हे तर आपलं साधं इक्वेशन आहे. सध्या या चॅप्टरचं इक्वेशन आहे. कोणतंही एक्स आणि वाय मध्ये इक्वेशन असते ना, तर तो कोणतं ना कोणतं चित्र बनवत असते, ग्राफ बनवत असते. तर सध्या आपण एक्स आणि वायचं लिनियर इक्वेशन बघत आहे. ax plus by plus c equal to 0. सी इकडे हे सी ले 6 इकडे पाठवलं तर ठीक आहे, सी होऊन जाईल -6. दिस इज इक्वेशन ऑफ लाईन. म्हणून हे सुद्धा इक्वेशन ऑफ लाईन आहे. म्हणून याच्यापासून जो ग्राफ बनणार तो लाईनच बनणार. तर मी एक काम करतो, 2-4 पॉइंट काढतो. लेट अस गो टू 10th क्लास. याचे कोऑर्डिनेट्स काढतो आणि मला ग्राफ बनवायचा आहे. यामध्ये इकडे बनवून घेतो कसं. सो एक काम करा, बोला पुट x इक्वल टू 0. पॉइंट बनवा लागेल ना. हां बोला x इक्वल टू 0 पुट केलं तर काय होते, रफ मध्ये सॉल्व करतो. ठीक. सो बोलो x इक्वल टू 0 प्लस 2y इज इक्वल टू 6. तो y इज इक्वल टू 3. हे झाला पहिला पॉइंट 0, 3. ओके. पुट x इक्वल टू 1. चला x इक्वल टू 1 घ्या. बोलो किती होईल, सॉल्व खाली करतो मी. बोला 3 into 1. 3 ला तिकडे हाकला. 2y is equal to 3. y is equal to 3/2. ठीक आहे. बरोबर घेऊ, काही हरकत नाही. पुट x इक्वल टू 2. पुट x इक्वल टू 2. बोलो इथं पुट करा. 2 3 जा 6 प्लस 2y is equal to 6. 6 कॅन्सल. 2y is equal to 0. y is equal to 0. बोला अशा टाईपनं आपले हे चालत राहतात. ठीक आहे. पुट x इक्वल टू 3 समजा केला. हां पुट करा 3 3 जा 9 प्लस 2y is equal to 6. therefore 2y is equal to, याला सोडून टाकलो. सो 2y is equal to -3, y is equal to -3/2. आता हे 4 पॉइंट मी ग्राफ मध्ये बनवतो. बोला 3/2 म्हणजे 1.5 होते, लक्षात ठेवा. तर ग्राफ बनवत असताना मी बनवतो, काही प्रॉब्लेम नाही. हे पहा 1 2 3 1 -1 -1 1 2 3 y axis x axis. इकडे -1 वगैरे नाटक चालू आहे. पहिला पॉइंट घ्या 0 3. 0 3 इट लाइज ऑन y axis. हे वाला पॉइंट आहे 0 3. ठीक आहे. दुसरा पॉइंट 1, हे 1 आहे x कोऑर्डिनेट, आणि हे 1.5 आहे. बोला असं असं करतो. दिस इज दिस पॉइंट. ठीक आहे.
2 0 2 0 म्हणजे हे वाला पॉइंट आहे, इट लाई ऑन एक्स ॲक्सिस. 3 आणि 1.5 आहे, मायनस 1.5. 3 आणि हे मायनस 1.5 आहे, हे पॉइंट. ठीक आहे, जॉईन दिस. थोडा रफ ते आहे, पण एक्झॅक्ट ग्राफ पेपरवर परफेक्ट येते. हे चारही पॉइंट या लाईनवर, हे चारही पॉइंट याचे कोऑर्डिनेट आहे 0 3, याचे आहे 1 3/2, याचे आहे 2 0 हे वाला, आणि हे आहे 3 -3. तसे तर आणखी खूप सारे पॉइंट बनवले, पण त्याच्यापासून बनणार काय लाईन. या इक्वेशनचा जो आपण करून राहिलो, वी आर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन. याचा मी ग्राफ काढून राहिलो, तर ग्राफ मध्ये काय मिळत आहे मला, किती पॉइंट काढले, तर ते सर्व एका लाईनवरच राहणार. तर व्हॉट आय वॉन्ट टू टीच यू, लुक हियर. हे जेवढे पॉइंट आहे की नाही, ते सर्वचे सर्व लाईनवरच आहे. आय हॅव जॉईन इट. त्यांना जॉईन करून मग झाला ग्राफ तयार. ग्राफ तयार झाल्यानंतर माझ्याकडे आता बोला, या इक्वेशनचा ग्राफ काय झाला, या इक्वेशन पासून लाईन तयार झाली. म्हणून तर हे जनरल इक्वेशन ऑफ लाईन आहे. जेवढे इक्वेशन ऑफ लाईन शिकलो आपण, तेवढे सर्व असे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं ग्राफच मिळणार आहे. तसे तर एवढे सारे पॉइंट काढायची गरज आहे, 2 पॉइंट काढले आणि जोडलं तरी लाईनच बनणार आहे. बट सी नाव, हे सर्व पॉइंट या लाईनवर आहे, आणि हे लाईन कोणाचा चित्र आहे, या इक्वेशनचा चित्र आहे. किंवा या इक्वेशन, दिस इक्वेशन हॅज दिस डायग्राम. तर या इक्वेशनचा हे डायग्राम आहे. समजले का. तर डायग्राम कसं काढायचं, ग्राफ मध्ये असे कोऑर्डिनेट काढूनच काढायचं. लुक हियर, इफ आय पुट पहिला वाला पॉइंट, इफ आय पुट पहिला वाला पॉइंट इन दिस LHS, बोलो LHS काय आहे माझं, एवढं. या पॉइंटला पुट करतो, पुट x = 0, 3 × 0, 2 × 1 म्हणजे 3, बोला 0 + 6 = 6. डू यू गॉट RHS. तर या पॉइंटला मी काय केलं, x आणि y च्या जागेवर पुट केलं. ऑफकोर्स x कोऑर्डिनेटच्या जागेवर x करावं लागेल, y च्या जागेवर y करावं लागेल. जर हे पॉइंट इथं पुट केलं LHS मध्ये, आणि जर तुम्हाला RHS मिळत असेल, तर आय से दॅट दिस पॉइंट, हे पॉइंट काय करते, सॅटिस्फाईज द लाईन. हे पॉइंट या लाईनवर आहे. पॉइंट जर लाईनवर आहे, लाईनवर तर होतच ना पॉइंट, तोच तर घेतलं मी. आणि या पॉइंटला मी LHS = RHS पुट करून मिळवलं. तर हे जे LHS = RHS मिळत आहे, या कन्सेप्टला काय म्हणतात, दिस पॉइंट सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. दिस पॉइंट सॅटिस्फाईज दिस इक्वेशन. आता पुढचं पहा, हे पॉइंट याच्यावर आहे, लाईनवर, म्हणजेच या इक्वेशनवर आहे. हे पॉइंट या लाईनवर आहे, म्हणून त्याने सॅटिस्फाय करतो. सॅटिस्फाय करण्याचा मतलब समजले का. जर मी या पॉइंटला LHS मध्ये पुट केलं, जर तुम्हाला RHS मिळाला, तर त्याने म्हणतात सॅटिस्फाय करणे. पॉइंट जर LHS मध्ये पुट केलं आणि RHS मिळाला, तर बोला मिळाला की नाही. या कन्सेप्टले म्हणतात हे पॉइंट याला सॅटिस्फाय करते. आणि जर LHS = RHS नाही मिळाला, तर हे पॉइंट याला सॅटिस्फाय करत नाही. ठीक आहे. आणखी दुसरे पॉइंटची स्टोरी पहा. बाकी दुसरे पॉइंट घेतो. हे वाला पॉइंट आहे. सध्या मी लाईन वरचेच पॉइंट टेक LHS. बोला 3 × 1, 2 × 3/2. x च्या जागेवर हे पुट करा, y च्या जागेवर हे सेकंड पॉइंट घेतलं. बोला 2 कॅन्सल, 3 + 3 6. बोला डू यू गॉट RHS. तर मी हे पॉइंट जो लाईनवर होता, तो LHS मध्ये पुट केला, मला पटकीने RHS मिळाला. मग या कन्सेप्टलेस म्हणतात, इफ यू पुट द पॉइंट इन द लाईन अँड इफ यू गेट LHS = RHS, then this point satisfies
द लाइन, द इक्वेशन, हे इक्वेशन, हे जे लाईन आहे ना, या लाईनला सॅटिस्फाय करते. पॉइंट जर लाईनवर आहे तर तो त्याला सॅटिस्फाय करते असं शिकून राहिलो मी. हे या पॉइंटने सॅटिस्फाय केलं होतं माहित आहे, या पॉइंटने सॅटिस्फाय केला. सॅटिस्फाय करणे म्हणजे काय, LHS इज इक्वल टू RHS. काय बोललो मी, हे दोन्ही पॉइंट लाईनवर होते म्हणजे या इक्वेशनवर आहे, म्हणून हे या इक्वेशनला सॅटिस्फाय करून राहिले. आणखीन पहा तिसरा पॉइंट 2 0. सध्या लाईन वरचेच पॉइंट घेतो आणि मी चेक काय करून राहिलो की हे पॉइंट याला सॅटिस्फाय करते की नाही. सॅटिस्फाय करणे म्हणजे LHS मध्ये पुट करणे आणि RHS मिळते का पाहणे. जर RHS मिळत असेल 3 x किती आहे 2 y 0, बोला 6 आला RHS. जर हे पॉइंट याच्यात पुट करून LHS इज इक्वल टू RHS मिळत असेल, आय से दॅट दिस पॉइंट सॅटिस्फाईज द इक्वेशन. सॅटिस्फाईज द इक्वेशन, या इक्वेशनला हे पॉइंट सॅटिस्फाय करते असं बोलत असतो. ठीक आहे, हे पॉइंट लाईनच घेतलं मी. हे घेऊन पहा. आता मग जास्त काही घ्यायची गरज नाही, तेवढेच आपण इथं काढले आहे. बोला LHS मध्ये पुट करा. सेम चेकिंग आय एम डुइंग. y ची व्हॅल्यू किती आहे -3 9 -3 is equal to 6. बोला RHS आला. I am putting all these points one by one in this LHS of the line and I am getting RHS. मग आपण काय बोलू, this point satisfies the equation. हे जे पॉइंट आहे ना, या इक्वेशनला सॅटिस्फाय करतो. सॅटिस्फाय करणे म्हणजे LHS इज इक्वल टू RHS मिळणे. तर माझं असं बोलणं आहे, जो पॉइंट लाईनवर आहे, बोला चारी लाईनवर होते की नाही, तर चारी पॉइंटनं काय केलं, चौघांना या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं. तर माझं बोलणं असं आहे पुढे की ऑल द पॉइंट्स विच आर लाईंग ऑन द लाईन, ऑल द पॉइंट्स विच आर लाईंग ऑन द लाईन always satisfy the equation of the line. All the points which are lying on the line, बोला लाईन वर आहे ना, they will satisfy the equation of line. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि all the points which are lying on the line they will satisfy this equation. बोला 4 सॅम्पल कमी झाले का, चेक केलं मी. कोणताही पॉइंट या लाईन वरचा घे जा आणि LHS मध्ये पुट कर जा, नक्की RHS येईल. 4 चेक करून दाखवले आहे. आणि याचा उलट, the points which are not lying on the line will not satisfy the equation. For example, या लाईनच्या बाहेरचा कोणताही एखादा पॉइंट घ्या, हे घ्या 0 0, एकदम सिंपल पॉइंट आहे. बोला काय बोलून राहिलो, the point which are not lying on the line will not satisfy this equation. पहा LHS घेतो 3 into 0, तो हे पुट कर 0 आन्सर येते. बोला RHS आला का, नाही. Therefore LHS is not equal to RHS. जर पॉइंट पुट करून LHS is equal to RHS येत असेल तर मी काय बोलीन, तो पॉइंट याला सॅटिस्फाय करते. आणि जो पॉइंट LHS is equal to RHS देत नसेल, ठीक आहे, therefore this point do not satisfy this equation. तर आपलं फॉर्म्युला असा आहे, जो पॉइंट लाईनवर आहे तो जरूर या इक्वेशनला सॅटिस्फाय कर. जो पॉइंट या लाईनवर आहे तो जरूर याला सॅटिस्फाय कर. आणि जो लाईनच्या बाहेर आहे, बिलकुल खूप सारे पॉइंट्स आहे बाहेर, तुम्ही चेक करू शकता, दे विल नॉट सॅटिस्फाय द इक्वेशन. बस एवढं शिकवायचं होतं. थोडंसं एखादी लाईन लिहायची असेल तर लिहून घ्या. दिस इज वन ऑफ द फॉर्म्युला विथ यू. ठीक आहे, एक नोट म्हणून एक फॉर्म्युला लिहा. All the points which lies on the line, on a line, all the points which lies on a line always satisfies the equation of line. All the points which lies on the line always satisfy the equation of line. That is, if
x1 y1 lies on the line ax plus by plus c equal to 0, then बोला हे पॉइंट जर या लाईनवर आहे तर या पॉइंटला काय करतो आपण LHS मध्ये पुट करतो असं. इथं तर साधा साधाच पुट आहे आणि याचा आन्सर RHS येईल. जो पॉइंट लाईनवर आहे तो त्याने सॅटिस्फाय करते. सॅटिस्फाय करणे म्हणजे यू पुट दिस पॉइंट हियर आणि सोडवा, तुम्हाला 6 = 6 भेटल. 0 इथं 0 आहे तर याचाही आन्सर 0, याचाही 0 असं भेटल. ठीक आहे. Conversely, the points which does not lies on the line will not satisfy its equation. Conversely, point द्यायची गरज नाही. The points which does not lies on the line will not satisfy its equation. ठीक आहे. इथं आपलं स्ट्रेट लाईन चॅप्टर 11वीचा संपत आहे. On the basis of this, we will learn in the 12th class. याच चॅप्टरवर बेस्ड या चॅप्टरला कंटिन्यू पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चॅप्टर आहे.